पण बिरसा मुंडा. भात आणि ती घोंगडी अशा आजी आवताना दाखवते, म्हणजे आपली संस्कृती. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा KT ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो एका न्यू व्हिडिओमध्ये. तर आज आहे 9 ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिन, 9 ऑगस्ट 2026. तर आज आहे विश्व आदिवासी दिन. तर सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपल्या भारतासाठी आणि आपल्या आदिवासी समाजासाठी अन्यायाविरुद्ध लढणारे आदिवासी क्रांतिकार बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, कानू मुर्मू, सिद्धू मुर्मू, रघुनाथ शहा, शंकर शहा, तिलका माजी असे आपले आदिवासी क्रांतिकार वीर. त्यांना म्हणजे अजून बरेच आपले आदिवासी क्रांतिकार वीर आहेत. ते आपल्या आदिवासी समाजासाठी आणि आपल्या भारत देशासाठी ब्रिटिश विरुद्ध त्यावेळी आवाज उठवला. तर यांना सगळ्यांना अभिवादन करून आपण व्हिडिओला सुरुवात करतो. तर सर्वांना जोहार. तर आज आपण चालू रॅलीला पालघरमध्ये एक रॅली एक जिल्हा असते आणि पालघर जिल्हा हा आदिवासी घोषित केला. परंतु धर्मांतरामध्ये आपला आदिवासी जो समाज आहे तो खूप अट्रॅक्ट होत चालला आहे. तर हा कुठेतरी थांबला पाहिजे धर्म परिवर्तन. कारण की आपल्या आदिवासी क्रांतिकार वीरांनी ब्रिटिश इंग्रजांच्या विरुद्ध अन्यायासाठी आपल्या आदिवासी संस्कृती, आपला जल जीवन याच्यासाठी आदिवासी क्रांतिकार वीर त्याच्यासाठी आपले लढले. आणि आपण त्याच ब्रिटिश इंग्रजांच्या आपण आत्ता धर्मांतर करतो, त्याच्यामध्ये जातो. तर हे कुठेतरी थांबला पाहिजे. तर तुम्हाला कमेंटमध्ये काय वाटते तर नक्की सांगा. आणि आपण आता निघतोय, कारण की आम्ही चालू आहे भिवंडीवरून पालघरला. म्हणजे इथून पालघर तर खूपच लांब आहे. तर आता डायरेक्ट आपण रॅलीमध्ये भेटू. तर रॅलीमध्ये एन्जॉय तर केला पाहिजे, पण एकजुटीने आपला काय समाजाचा काय आपला अन्याय होत असेल तर एकजुटीने एकत्र आलं पाहिजे. त्यावेळेस जसं काही आपण प्रत्येक दरवर्षी 9 ऑगस्टला एकत्र येऊन आणि सण साजरा करतो, त्यावेळेस आपल्या विरुद्ध आदिवासी समाजाविरुद्ध जो अन्याय होतो त्यावेळेस पण आपण एकत्र आलं पाहिजे. तर सर्वांना जोहार. चला भेटू आता आपण पालघरला. तर आपण आता पोहोचलो पालघरला. दुसरा ब्रिज आहे, तर ते ब्रिजवरून आलो आपण मागून स्टेशनच्या. आता आम्ही जस्ट पोहोचले आहोत पालघरला. आहे बघ, पालघरला पोहोचले आणि आपले आदिवासी बांधव तयारीत आहेत. तर आम्ही चाललोय आता तिकडे रिक्षा लावून. आम्ही चाललोय आता स्टेशनच्या पुढे जाऊ. पुढे आपल्याला रॅली भेटेल. तर चलो. हे बघ, स्टेशनवर जागा बनवून ठेवली, कारण की रॅली आवडी मोठी असते ना, तर आधीच जागा धरून ठेवली प्रत्येकाने. आणि पब्लिक भरपूर आहे. अजून पुढं चाललो आहे आम्ही. तर रॅलीमध्ये पोचलो आहे आपण फायनली. आणि आपलं इथं पारंपरिक नृत्य चालू आहे, तारपा.
भगवान बिरसा मुंडा. आणि हे आपल्या आदिवासी समाजामध्ये जे लागणारे अवजार आहे शेतीसाठी, नांगर, भात ठेवण्यासाठी कणगा आणि जाता, टोपली, हे आपले देव निसर्गमे, वाघोबा, गावदेवी आणि आपले भगवान बिरसा मुंडा आणि टंट्या मामा भील तुम्ही बघू शकता. आणि पुढे आपले आजी बघू शकता. हे आपले भात आणि ही घोंगडी अशा आजी आवताना दाखवते. म्हणजे आपली सांस्कृतिक ही आठवण, एक परंपरा. वेशभूषा आणि दादाची आयडिया आहे, तर नक्की फॉलो करा दादाला. आता तुम्ही बघितले वेगवेगळ्या भूषा आणि अलग अलग असा
म्हणजे मोर्चा बघला आपले याच्यामध्ये 9 ऑगस्टमध्ये रॅलीमध्ये. तर आता थोडीशी एन्जॉय बघा. तर चला.
आपली आपली हुतात्मा होऊ. पोलीस बांधव सहकार्य करायला आपल्या रॅलीसाठी त्यांचं मनापासून आभार.
आपल्या पूर्वजांनी फक्त नाचण्यासाठी संघर्ष केलेला नाही, हे लक्षात असू द्या. जसा डीजे बंद झाला तसे सगळे तरुण पोरं पाठ फिरून गेली. म्हणून मी बोललो 5 मिनिटं वाजव असं. थोडी जाण असू द्या की फक्त नाचायला म्हणून आपण पालघरला येत नाहीत. फक्त नाचायला पालघरला जर का थोडीशी जाण असू द्या. पुन्हा एकदा सांगतो, फक्त डीजेवर नाचण्यापुरती आदिवासी समाज नाही. दिल्लीला जंतर मंतरनी या तरुण वर्गाने विद्यार्थ्यांनी काय इतिहास केलाय सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे तो इतिहास आपल्याला पालघरमध्ये घडवायचा आहे. फक्त नाचून डीजेवर गाणी बोलून काही होणार एवढं सगळं माहित आहे. आणि मग पाठ फिरवायची गरज नव्हती. इथे आलेल्या सर्व आदिवासी बांधवांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. पुन्हा एकदा आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो. हा संदेश घरी घेऊन जा. पुढच्या 9 ऑगस्टला फक्त नाचण्यासाठी पालघरला यायचं नाही. तुम्ही सगळे नाही आले तरी चालेल, पण नुसतं नाचायचंय म्हणून पालघरला जायचंय ते कदापि मान्य नाही. आपला समाज जात्यामध्ये आहे. पालघर जिल्हा उद्ध्वस्त होत आहे आणि तुम्ही फक्त नाचत असतील तर आपल्यापेक्षा एकदम गयागुजरा कोणी नाही. या वर्षी आपण 9 ऑगस्ट करतोय. पुढच्या वर्षी 9 ऑगस्ट पालघरमध्ये होईल की नाही याची पण गॅरंटी नाही. इथे 4थी मुंबई येणार आहे. 4थी मुंबई कोणासाठी? जर इथे आदिवासी शिल्लक नसेल तर बाहेरच्या लोकांना आणून इथे 4थी मुंबई करतील. तुम्हाला मान्य आहे का? धन्यवाद. बरं वाटलं. हो, आम्ही निघतो आता पालघरवरून, कारण की जाम टाईम होईल. 6 वाजून गेलं आणि आपल्याला जायचं आहे भिवंडीला. तर भिवंडीवरून येतो. आज यावर्षी रिक्षा घेऊन आलो आहे आणि सत्कार चालू आहे. आणि अभिमान आहे की आपल्या आदिवासी समाजातील विकल्या लाडक्या डिंडा यांना पद्मश्री अवॉर्ड दिला. म्हणजे तारपकरे ते 5-6 वर्षाचे असताना त्यांना ती तारप्याचा याद आला आणि त्यांना यावर्षी पद्मश्री अवॉर्ड भेटला. तर अभिमान वाटते. आणि या रॅलीमध्ये असं होतं का, म्हणजे आता वाढवण बंदरमध्ये कसं आहे, वाढवण बंदर व्हायला लागले. दुसरा म्हणजे 4थी मुंबई. तर त्याच्यासाठी विरोध आहे. कारण की या पालघर जिल्हा म्हणजे आदिवासी समाज म्हणजे आपला खूप आदिवासी समाज आहे. तर तो झाला तर आपले आदिवासी समाज हा कुठं कमी होईल, आपली संस्कृती बिघडेल. तर याच्यावर विरोध म्हणजे मोर्चा आहे 11 तारखेला. तर नक्की या आणि सहभाग व्हा या रॅलीमध्ये वाढवण बंदर. तर चला, इथंच व्हिडिओ मी एंड करतो. आवडली तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. आणि सर्वांना जोहार. जय आदिवासी. चला, बाय.